कोणत्या राज्याने समुद्रामधील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली आहे? तर कोणतं राज्य आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 केरळ. बघा केरळ या राज्याने बघा ही जी काही आणीबाणी आहे ही जाहीर केली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर जनता की कहाणी मेरी आत्मकथा मित्रांनो हे पुस्तक आहे बंडारू दत्तात्रय यांनी हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे? तर मित्रांनो हे तेलंगणामध्ये 72वी मिस इंडिया ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे, याचं आयोजन तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलं होतं पहा. भूषण गवई हे महाराष्ट्रामधील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरले आहेत? मित्रांनो भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे 7वे ऑप्शन क्रमांक 2 7वे सरन्यायाधीश ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे? बघा सन 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे? तर काय आहे मित्रांनो, प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही काय बघा थीम आहे 2025ची जागतिक पर्यावरण दिवस. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती मित्रांनो याचं करेक्ट आन्सर होईल. अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरी जी काही समाधी बघा ही अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतामधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर मित्रांनो चिल्का ओडिशा राज्यामधलं हे जे काही सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? अतिशय महत्त्वाचा आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 बर्लिन ही राजधानी आहे पहा. जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल नदी मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर या ठिकाणी पहा वाघ हा या ठिकाणी राष्ट्रीय प्राणी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? पोंगल. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, पोंगल तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त उत्साहाने साजरा केला जातो. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो अभिनव भारत ही जी काही संघटना आहे या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाचे कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर कितव्या वर्षापर्यंत? 65 ऑप्शन क्रमांक 4 65व्या वर्षापर्यंत या ठिकाणी हे राहू शकतात पहा. राज्यघटनेमध्ये कोणता अनुच्छेद हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर मित्रांनो राज्यघटनेमधील कोणता अनुच्छेद आहे ते घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 368 लक्षात ठेवायचं आहे 368. पुढचा आपल्या सर्वांना माहिती आहे आता हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत पहा. DMERच्या सर्व पदासाठी या ठिकाणी आपल्याला 8,000 प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पदं आहेत बघा या ठिकाणी 15 पेक्षा जास्त पदं आहेत. कोणतेही पद असू द्या, फार्मासिस्ट असू द्या, समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या, कोणतंही पद असू द्या बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी 8,000 प्रश्न मिळणार आहेत फक्त ₹249 मित्रांनो. आत्ता पैशाकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे. आपण परीक्षा फी किती भरलेली आहे तिथं जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते. आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज 2-2 जरी PDF वाचल्या तरी पण आपलं भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कव्हर होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा. आता बघा तुम्ही कुठून पण अभ्यास करत असाल, घरून करत असाल लॅबमध्ये, परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला, आता थोडी-थोडी जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर फायदा होऊ शकतो. कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक रिव्हिजनसाठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा. PDF खूप महत्त्वाच्या आहेत ह्या. फक्त ₹249 मिळणार आहेत पहा. 827555 8283 हा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही QR कोड आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकर घ्या. ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे, नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा. फुकट काही भेटत नाही. आपल्याला या ठिकाणी कष्ट करावेच लागतात बघा. जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. कारण की पहा आता ही वेळ पुन्हा नाही पहा. जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची आहे. कारण की पहा शेवटच्या ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते. शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा. कारण की पहा आपला पूर्ण मेंदू अभ्यासाकडे धावलेला असतो
आणि काही पण होऊ शकतं. त्यामुळं जर आपण या ठिकाणी अजून सुद्धा नोट्स नसताना घेतले तर घेऊन टाका. फक्त ₹249 ला हा जो काही फोनपे नंबर, Google पे नंबर आहे, यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून देईल. पहा जास्त काही सांगत नाही, लवकर घेऊन टाका. प्रश्न मित्रांनो, जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर कोण असतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करत असतं? तर कोण करतं मित्रांनो? जिल्हा अधिकारी आणि उपजिल्हा अधिकारी याचं आपलं योग्य उत्तर आहे पहा. जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, दादाभाई नौरोजी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. कोणतं जीवनसत्व आहे पहा, निकोप दृष्टीसाठी बघा या ठिकाणी शब्द आहे, निकोप दृष्टीसाठी आवश्यक असतं. तर मित्रांनो जीवनसत्व अ आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा, जीवनसत्व अ. समजलं? सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? सर्व योग्य दाता. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व योग्य दाता कोण आहे? तर ओ प्लस याचं योग्य उत्तर आहे पहा, ओ प्लस. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगासाठी वापरली जाते? तर डॉट्स ही जी काय उपचार पद्धत ही क्षयरोगासाठी वापरली जाते पहा. उल्कापातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर लोणारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं. कोणतं? बुलढाणा जिल्हा. महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई मित्रांनो हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारं आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. सिंधुदुर्गमध्ये आंबोली आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा पहा. किती छान गारवा आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी जर पाहिलं किती छान गारवा आहे, तर गारवा खाली काय आहे पहा, अंडरलाईन आहे पहा. गारव्याखाली. तर मित्रांनो हे काय आहे गारवा? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गारवा काय आहे? तर भाववाचक नाव आहे. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो अभ्यास करेल तो परीक्षेमध्ये पास होईल. तर मित्रांनो दिसतानाच आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय? संबंधित सर्वनाम दिसतंय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. पोलिसांकडून चोर पकडण्यात येईल. तर या ठिकाणी कोणता प्रयोग आहे? तर मित्रांनो पोलिसांकडून चोर पकडण्यात येईल म्हणजे कर्मणी प्रयोग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. खालील वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. आहा! किती सुंदर आहे हे चित्र. तर कोणता वाक्याचा प्रकार आहे? तर दिसतानाच आपल्याला या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे हे बघा उद्गारवाचक वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. कोणतं वाक्य आहे? तर मित्रांनो हे संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी अभ्यास करीत होतो. मी अभ्यास करीत होतो. या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? तर अपूर्ण भूतकाळ आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. अपूर्ण भूतकाळ. समजलं? नेक्स्ट आहे पहा. त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराने म्हटले. मिश्र वाक्य करायचंय पहा. त्याचे दिवाळे निघाले. मिश्र वाक्य. तर बघा दुकानदार म्हणाला, की माझे दिवाळे निघाले. दुकानदार म्हणाला, की माझे दिवाळे निघाले. हे झालं मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील म्हणीचा अर्थ सांगा. एका हाताने टाळी वाजत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजेच भांडणामध्ये दोष एकाकडे नसतो. याचा काय पहा योग्य आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे. गाशा गुंडाळणे म्हणजे मुक्काम हलवून पलायन करणे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, हसरं या उदाहरणातील हसरे हे टिंब-टिंब विशेषण आहे. तो कोणता आहे मित्रांनो? धातुसाधित विशेषण आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला धातुसाधित. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणतं होईल? सामान्य नाम कोणतं होईल? तर रस्ता मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल रस्ता. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? तर बघा उपरणे, बघा पेरणे, वेचणे, उपणणे हे सगळे क्रियापद आहेत. परंतु उपरणे हे बघा या ठिकाणी एका वस्तूचं नाव आहे पहा. समजलं?
अव्यालाच टिंब-टिंब म्हणतात. जे अव्यय असतं त्याला टिंब-टिंब म्हणतात. तर त्याला मित्रांनो अविकारी शब्द असं म्हणतात. लक्षात ठेवा. अविकारी शब्द असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे पहा, खालील वाक्यामध्ये क्रियापदाचा संकेत ओळखा. सचिन शाळेला लवकर जा. काय प्रश्न आहे पहा. खालील वाक्यात क्रियापदाचा संकेत ओळखायला लावलेला आहे. तर सचिन शाळेला लवकर जा या ठिकाणी काय केली बघा, आज्ञा केली म्हणून आज्ञार्थ याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे आज्ञार्थ. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील शब्दातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायला लावलेला आहे. ईश. ईश मित्रांनो काय आहे? हे केवल प्रयोगी अव्यय. लक्षात ठेवायचं आपल्याला केवल प्रयोगी अव्यय. माझे वडील खूप श्रम करतात. माझे वडील खूप श्रम करतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे वाक्य कोणतं आहे पहा, विधानार्थी वाक्य आहे. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, वेणी फणी या सामासिक शब्दामध्ये कोणता समास आहे? वेणी फणी सांगा पटकन. तर समाहार द्वंद्व समास मित्रांनो. लक्षात ठेवायचं वेणी फणी या सामासिक शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं समाहार द्वंद्व. जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. जे खरे असेल ते तू बोलावेस यामध्ये कोणतं वाक्य मित्रांनो? मिश्र वाक्य. लक्षात ठेवायचंय पहा, मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकारांचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे काय पहा, व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे पहा. धर्मराज हा पहिला पांडव होता या वाक्यामध्ये उद्देश आपल्याला ओळखायला लावलाय. धर्मराज हा पहिला पांडव होता. तर मित्रांनो धर्मराजच या ठिकाणी पहा, या ठिकाणी उद्देश आहे. खाली दिलेल्या शब्दापैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द आपल्याला ओळखायला लावलाय. तर मित्रांनो पगार हा शब्द या ठिकाणी पहा पोर्तुगीज आहे बघा. प वरून पगार हा शब्द पोर्तुगीज आहे. नेक्स्ट हे पहा, मी भालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यामध्ये लक्षार्थ आपल्याला शोधायला लावलाय. मी भालचंद्र नेमाडे वाचले. तर बघा, नेमाड्याचे साहित्य वाचले हे काय झाले या ठिकाणी लक्षार्थ झालं पहा. बरोबर. मी भालचंद्र नेमाडे वाचले म्हणजेच मी नेमाड्यांचे साहित्य वाचले. बालकवी म्हणून काय प्रश्न पहा, बालकवी म्हणून कोणत्या कवीला ओळखलं जातं? तर मित्रांनो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बघा या ठिकाणी बालकवी म्हणून ओळखलं जातं पहा. लक्षात ठेवायचं आहे बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखलं जातं. सुद्धा 249 रुपयाची PDF घेतली नसेल तर लवकर घ्या. तुम्ही कोणत्याही पदासाठी अभ्यास करत असाल, 17 पद आहेत बघा. 17 पैकी कोणतं असू द्या, ड्रायव्हर असू द्या, फार्मासिस्ट असू द्या किंवा या ठिकाणी पहा कोणतंही पद असू द्या बघा, सगळ्यांसाठी या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न उपलब्ध आहेत, उत्तरं उपलब्ध आहेत पहा. आता क्विक रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे बघा. क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्या PDF आपण तयार केलेले आहेत पहा. तुमचे या ठिकाणी बघा फटफट रिव्हिजनसाठी असणारे सिलेबसनुसार सगळे तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टोटल बघा या ठिकाणी 8,000 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. आणि मित्रांनो 8,000 प्रश्न काहीच नाहीत बघा. तुम्ही एकदा बसले वाचायला की भरभर वाचून होतील. 2-3 वेळेस पेपर येऊस तर तुमची रिव्हिजन होईल. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लवकरात लवकर मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असेल, जो काही फोनपे नंबर दिसतोय, गुगल पे नंबर दिसतोय, त्याला 249 रुपये सेंड करायचे आहेत आपल्याला आणि लगेच अभ्यासाला लागायचं पहा. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताचा अभ्यास केलेला बरा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी नक्की आणि नक्कीच फायदा होईल पहा. अतिशय आणि अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपले MCQ असणार आहेत, PYQ सुद्धा मिळणार आहेत DMR भरतीची. सगळं काय मिळणार एकदम निश्चित होऊन अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे लढायचं आहे बघा. तुम्ही म्हणताना दिवस कमी, परंतु या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या ओव्हरमध्येच या ठिकाणी मॅच जिंकत असते पहा. आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर आपण काही पण करू शकतोय. तर लवकरात लवकर नोट्स घ्या, लगेच अभ्यासाला लागा आणि लगेच या ठिकाणी यश आपलं वाट पाहत आहे. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर 249 रुपये पेमेंट करा. लगेच फोनपेमध्ये जा, लगेच अभ्यासाला लागा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल बघा. जो काही WhatsApp नंबर आहे त्याला स्क्रीनशॉट टाका.